कुंडली कवरधार विठ्ठल कुंडली कवरधार विठ्ठल श्री श्यामदेव भगवान की जय। बाल कृष्ण भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सूत हनुमान की जय। अवधूत चिंतन गुरुदेव दत्त। झालं नगरात आणि त्या कारण देखून हसती सकळ जन म्हणती हा होंदावया जन कारण संत होऊन हिंडतो। ग्रंथकर्ते श्री संत महिपती बुवा या ठिकाणी सांगताय कथेचं अनुसंधान भानुदासाच्या गळ्यामध्ये पांडुरंगानं हार घातला जो राजानं दिला होता नवरत्नाचा हार होता। का घातला असेल बरं त्याच्या गळ्यात? काहीतरी कारण असेल की का घातला? कारण पांडुरंगानं त्या राजाला सांगितलं होतं पंढरपुरातून येताना जर तुझ्याकडून अन्याय घडला तर मी तुझ्या गावामध्ये राहणार नाही। मग आता ही राजाकडून अन्याय घडतोय ही भगवंत आहे त्याला करवून घ्यायचं असतं म्हणून त्याच्या गळ्यामध्ये हार टाकला। पुजारी आले हार दिसना गेला हार चोरणारा कोण आहे? पाहिले तर भानुदास गळ्यामध्ये विना पांढरे कपडे माळकरी। मग म्हणले बाबा तू महाराज आहे का चोर आहे? फिक्स सांग म्हणले कोण आहे? महाराज असेल तर चोऱ्या का करायला? काय नेमकं तुझं काय आमच्या अंतःकरणामध्ये आम्हाला सांगा असं ती लोक राजाचे शिपाई भानुदासाला बोलतात। देवावरी हात घातला पाहे तो मनुष्याची भियेल काय कासा भासी भेटत कपिला गाये तो पूजल काय तिज लागी। अरे बाबा जर तू देवाच्या अंगावर हात घालतो माणसाचं काय आहे? देवाला घाबरत नाही तो माणसाला काय घाबरणार आहे? देवाच्या गळ्यातला हार काढून घेतलाय पांडुरंगाच्या नवरत्नाचा हार तो काढून घेतलाय मग माणसाचं काय आहे? एखाद्या कसाबाला जर गाय मिळाली तो काय त्या गायची पूजा करणार आहे का? तशा पद्धतीने ती शिपाई राजाला बोलतात ऐसे नाना परीचे त्रिविध जन भानुदासी निंदित देखोन परी तो खेद न करी जाण नाम स्मरण करीत असे। अशा पद्धतीने त्या शिपाई लोक गावातली लोक त्या राजाला भानुदासाला बोलू लागली महाराज असून चोऱ्या करायला लागले माळकरी असून चोऱ्या करू द्या दुसऱ्याच्या बी घरी नाही पांडुरंगावरच हात टाकलाय त्यानं पांडुरंगाच्या गळ्यातला हार चोरला त्याच्यामुळं गावातली लोक प्रत्येक जण त्याची निंदा करीत होत पण भानुदास विचार करत नव्हते लोकांचा आपलं भजन देवाचं चालू होत। एक म्हणती मैदाची आगळा आहान बोलती तुळशी माळा तो आज प्रत्यक्ष देखील डोळा हार चोरीला येण्याची। लोक बोलू लागली महाराज लोकांचं कामच आहे बोलायचं लोकांना सत्य परिस्थिती माहिती नसते काय घडलंय माहिती नसते उगा आपलं बोलत असतात काय लोकांची निंदा करणं ही त्यांचं कर्तव्य आहे। म्हणले बाबा फक्त ऐकलं होतं की जी तीर्थ यात्रेकरू असतात मैद असतात त्यांच्या गळ्यामध्ये तुळशी माळा ही शोभी ही फक्त ऐकलंय पण आज प्रत्यक्ष पाहिलंय ही भानुदासाच्या गळ्यात भले मोठ्याल्या माळा आहे त्या आणि पांडुरंगाच्या गळ्यातल्या नवरत्नाचा हार चोरला आहे अशी लोक बोलू लागले। नवरत्नाचा हार घेऊन दुकानी रायाची दिसला नेऊन म्हणती तस्करानीला बांधून तयाची दंड कोण करावा। आणि मग लगेचच दूतांनी काय केलं त्या भानुदासाला धरलं आणि राजाच्या समोर नेलं राजाच्या समोर नेलं आणि राजाला सांगितलं राजे साहेब हा चोर आहे हेनच पांडुरंगाच्या गळ्यातला हार चोरला आहे ही तस्कर धरून आणला काय शिक्षा करायची सांगा। सक्रोध बोले नृपवर त्या शिशुलावर घाला सत्वर कोण कैसा पहावा तस कर ऐसा विचार न केला। राजा आहे महाराज राजाचं कर्तव्य आहे बाबा हार चोरलाय ना काय मजबुरी होती हार चोरायला मला सांग विचारलं का राजाना? राजाचं काम होतं तुझ्याकडे हार कसा आला तू कुठून आला बरं राजालाही माहिती होतं आपण पूजा केल्यावर पांडुरंगाच्या मंदिरामध्ये कोणीच जाऊ शकत नाही चिलाट बी जाऊ शकत नाही
भानुदास गेला कसा हा विचार राजाने केला का? शिपाई आहे, द्वारपाळ आहे, कुलप आहे, कपाट आहे, तरी भानुदास पांडुरंगापर्यंत कसा गेला? राजानं कुठलाच विचार केला नाही आणि अविवेकपणानं त्या राजानं आज्ञा केली, या भानुदासाला सुळावर द्या. भानुदास तुतासी बोले वचन, माझे तव सनिध आले मरण, शेवटी पांडुरंगाचे दर्शन मज कारणे करवावे. भानुदासानं विचार केला, म्हणले मी इथं आलोय देवाला न्यायला आणि घडायला लागले काय? कारण करता करविताच तू आहे. म्हणले त्याच्याकडे एकदा बघावं. कोण म्हणतोय? भानुदास. भानुदासानं सांगितलं त्या दूतांना, त्या राजाला म्हणले राजेसाहेब शिक्षा द्या, कारण आता चुकी केली म्हणल्यावर शिक्षा भोगावीच लागते, पण एक आट आहे, एक आमचं इच्छा आहे, फक्त आम्हाला एकदा त्या पांडुरंगाला भेटू द्या. भानुदास राजाला बोलतात, त्यात कोणी होते सज्जन, त्यासी मानले त्याचे वचन, मग रायाचे आज्ञा मागून गेले घेऊन देवळाची. आणि ती जी काही भानुदासाला सुळापर्यंत घेऊन जाणारे राजसेवक होते, काही थोडे सज्जन होते, चांगले होते जरा, त्यांनी विचार केला, म्हणले बरोबर आहे, कारण मरताना एकदा दर्शन देवाचं दिल्यावर आपलं काय वाटोळ होणार आहे. मग त्यांनी लगेच राजासाहेबाची आज्ञा आणली, म्हटले राजासाहेब एकदा दर्शन यांना देवाचं घेऊ द्या. राजाकडून आज्ञा घेतली आणि भानुदासाला देवाकडे चालवलं. भानुदास म्हणे देवाप्रती मी न्यावायचे आलो एकांती, म्हणून योजिली ऐशी युक्ती आणि न पाहती दंडविले. आणि भानुदासानं देवाला बोलायला सुरुवात केलं, म्हणले देवा मी तर कशाला आलो होतो पैठणला, तुला घेऊन जायला आलोय. तू इथं पंढरपूर विद्यानगराला कशाला आलोय? तुला घेऊन यायला आलोय. तिथं पंढरपूरला लोक थांबले तू नाही म्हणून, तुला घेऊन जायला मी आलोय आणि इथं तू मला मृत्यूदंड द्यायला बसलास, असं भानुदास देवाला बोलतात. तो न्यावया येईल तुझं कारण, त्याचा ऐसाच घ्यावा प्राण, मग राज मंदिर विलास भोगून तुके राहावे या ठाई. देवा तुझ्या मनात काय आहे आम्हाला कळालंय, मी इथं न्यायला आलोय, मला तू फाशी देणार, मारून टाकणार. उद्या जर कोणी पंढरपूरहून तुला न्यायला आलं त्याला मी तुझं असंच मारणार. म्हणजे पंढरपूरला यावं तुझ्या मनातच नाही. पंढरपूरला काय ब्राह्मणाच्या हातनं पूजा होते, इथं रोज राज उपचार आहे, इथंच राहावं अशी तुझी इच्छा आहे, असं भानुदास देवाला बोलतात. ऐसा विचार करून घडला, मग हार घातला माझी या गळा, ऐसे बोलत तया वेळा अश्रू डोळा लोटले. आणि भानुदासाने सांगितलं देवा अशा पद्धतीने तू विचार केलाय, हार जर भानुदासाला दिला तर राजा भानुदासाला मारून टाकते. तुला माहिती होतं म्हणून तुझ्या गळ्यातला हार तू माझ्या गळ्यात टाकलाय आणि मला या आता फाशीपर्यंत सोळापर्यंत ही सेवक घेऊन चालले. अशा पद्धतीने भानुदास देवाला बोलतात. परिषद सहस्र जन्मांती तुझ मीन सोडी रुक्मिणी परे, ऐसे बोलून मागुती नमन प्रीती घातले. त्यावेळेस भानुदासानं सांगितलं देवा या जन्मामध्ये आमचं आयुष्यच एवढं होतं, कारण जन्म मरण भगवंत सत्ता तुझ्या हातामध्ये आहे, तू मारलं ठीक आहे, पण पुढचा जरी जन्म आम्हाला मिळाला तरी तुझीच सेवा करणार आहे. घेईन मी जन्म याच साठी देवा, तुझी चरण सेवा, प्रत्येक जन्मजन्मी मध्ये तुझीच सेवा करणार. भानुदास देवाला बोलतात. दूत म्हणती देवसरी आता उठ ग चाल झडकरी, आधीच केली नसती चोरी तरी ऐसी परी का होती. दूतांनी सांगितलं भानुदासाला चला म्हणले तिकडे सुळावर जायचंय म्हणले मरायला. आधी जर हे कुटाणा केला नसता चोरी काय करायची गरज होती मला सांगा बरं. काय कमी होतं तुम्हाला? जर कमी होतं तर राजाला मागायचं होतं, दिलं नसतं का राजानं? चोरी करायची काय गरज आहे? ते बी पांडुरंगाच्या गळ्यातला हार चोरायची काय गरज आहे? असं शिपाई लोक त्या राजा भानुदासाला बोलतात. ऐसे म्हणून ही सत्वर भानुदासाची काढले बाहेर, शूळ देऊन खांद्यावर
माता शेंदूर त्या घातला. आणि मग लगेचच त्या ठिकाणी असणाऱ्या भानुदासाला नेला. पांडुरंगाच्या मूर्तीपासून डोक्यावरती सिंदूर थापला लावला आणि त्या शूळावर दंड करण्यासाठी गेले. म्हणतात कौतुक पावया सत्वरी अमित मिळाल्या नर नारी. मागे नेऊन नगर बाहेरी शूळ धडकरी रोविला. आणि मग लगेचच असणाऱ्या भानुदासाला नेलं पाठीमाग, राजवाड्याच्या पाठीमाग नेलं आणि शूळ त्याच्या खांद्यावर दिला होता. तो शूळ नेला आणि जमिनीवरती रोवला. आता त्या भानुदासाला मृत्यूदंड द्यायचा, त्याच्यामुळे बघण्यासाठी सर्व गावातले लोक आले. म्हणतात उचलून जो घालावरी तो भानुदास देवा ते विनंती करी. म्हणे आकाश कडकडोनी पडो मजवरी तरी तुझ अंतरी आठवीन. आणि तो शूळ आता भानुदासाला मारावा म्हणून तो शूळ उचलला राजसेवकांनी. आणि मग भानुदासानं विचार केला, म्हणले देवा मरण काय आहे हो? मरण सहजिक आहे, स्वाभाविक आहे मरण. उपजल्या पिंडा मरण सांगा, ते मरण काय नवीन आहे, पण जन्मोजन्मी तुझीच सेवा करणार. पृथ्वी बुडव या आडबडे, आकाश तुटून या पडे, एवढं जरी घडायला लागलं तरी तुझं चरण सोडणार नाही, असं भानुदास देवाला बोलतात. सप्त समुद्र समरस झालिया तरी तुझं न सोडी देवराया. तुझ वरून नाशवंत काया ओवाळून या सांडिली. आणि भानुदासानं सांगितलं सप्त समुद्र जरी आडबडायला लागले, सप्त समुद्र एक जरी झाले तरी तुझं पाय मी सोडणार नाही, कारण ही नाशिवंत आहे. नाशिवंत देह जाणार सकळ थांबणार आहे काही, त्याचा टाइम झाला किती जातोय. नाशिवंत देह आहे, तुम्हाला मी आज अर्पण केला. भानुदास बोलतात लया जाईल सकळ क्षती आणि पंचभूते ही प्रळय पावती. तै तुझ वाचून रुक्मिणी पती आणि सांगती असे ना. देवा ही पृथ्वी जरी लयाला गेली, पृथ्वीचा अंत जरी आला, पंचमहाभूत जरी संपले, हे त्यांचं अस्तित्व जरी संपलं, तरी सुद्धा तुझं चरण मी सोडणार नाही आणि तुझ्याशिवाय मला दुसरा कोणीच सांगाती नाही. भानुदास बोलतात वळवान खाईल त्रिभुवन तै तू माझा जीवलग प्राण. भानुदासाचा निश्चय देखोन जगजीवन पावले. आणि मग त्यावेळेस विचार केला, छोटासा अग्नी त्रिभुवनाचं भक्षण करेल. अग्नीनं त्रिभुवन जरी गिळून टाकलं तरी सुद्धा मी तुम्हाला सोडणार नाही. भानुदासाची निष्ठा होती म्हणून भगवंत पावले, म्हणजे प्रसन्न झाले. आणि आता भगवान परमात्मा काय नवल करतात ऐका. तव नवल वर्तले अति अद्भुत ते सादर परिसा भाविक भक्त. शूळ रवी होत जेथ त्याशी पल्लव अकस्मात फुटले. आणि एक नवल झालं महाराज, भगवान परमात्म्याचा दावा केला म्हणून प्रमाण आहे तुकाराम महाराजांचं. काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. भगवान परमात्मा येतो आणि जो शूळ रावलेला होता तिथं, त्या शूळाला पालवी फुटली, म्हणजे त्या शूळाचा वृक्ष झाला असं सांगतात. फुले फळे आली बहुत राजाची जाऊन सांगती मात. म्हणती तो आहे वैष्णव भक्त पंढरीनाथ पावला तया. आणि त्या शूळाचं झाड झालं, त्या शूळाचं वृक्ष झालं, त्याला फुलं फळं लगेच आली महाराज. 2 सेकंदाच्या आतमध्ये त्याला फळं आली, फुलं आली त्या शूळाला. त्यावेळेस राजदूतांनी सांगितलं राजेसाहेबांना, तो वैष्णव आहे, वैष्णव भक्त आहे तो, आणि पांडुरंग त्याला प्रसन्न झाला असं राजसेवक राजाला सांगतात. शूळाचा वृक्ष झाला सत्वर राजाची सांगते झाले किंकर. वचन ऐकून आंध्रपवर आश्चर्य थोर करीत असे. त्या भानुदासाला मारण्यासाठी जो शूळ रवलेला होता त्या शूळाचा वृक्ष झाला
अशा पद्धतीची बातमी राजसेवकांनी राजाला सांगितली. त्यावेळेस राजाला आश्चर्य वाटलं. पाहावयासी येता त्वरित तव दृष्टीसी देखील साक्षात मग अनुताप पावला चित्तात मने अन्याय बहुत मज घडला. राजा प्रत्यक्ष पाहायला आल्यानंतर त्यानं बघितले तर शुळाचं झाड झालेलं आहे. राजाच्या लक्षामध्ये आलं माझ्याकडून अन्याय घडलाय, म्हणजे आता देव इथं राहणार नाही. कारण देवानं पंढरपूरहून येतानाच सांगितलं होतं अन्याय घडला की थांबणार नाही. आपल्याकडून अन्याय घडला याचं दुःख राजाला झालं. भानुदासासी नमस्कार प्रीती सद्भावे घाली तसे नरपती मने अपराध घडला मज प्रती विवेक चित्तीन करिता. मग राजानं भानुदासाला नमस्कार केला, साष्टांग दंडवत घातला राजानं. आणि राजानं सांगितलं साहेब महाराज चुकलं म्हणले आमच्याकडून, तुमची विचारपूस करायला पाहिजे होती. अविवेकपणानं तुम्हाला दंड देण्याचा प्रयत्न आम्ही केला. राजा बोलू लागला. मग राम राये भानुदासा प्रती देऊळी नेले सत्वर गती दृष्टीस देखत पांडुरंग मूर्ती सद्गदित कंठी झाला. मग राजानं लगेचच त्या असणाऱ्या भानुदासाला हाताला धरला आणि पांडुरंगाच्या मंदिरामध्ये पांडुरंग जिथं होते तिथं राजा घेऊन गेला. भानुदासानं पांडुरंगाला पाहिलं, अंतःकरणात सद्गदित झालं. चरणी मिठी घालताची जाण उतरून धरी जगजीवन भानुदासाची मने रुक्मिणी रमण मज कारण सिनलासी. आणि ज्या वेळेस भानुदासानं पांडुरंगाच्या चरणावरती मिठी घातली त्यावेळेस पांडुरंगानं दोन्ही हात भानुदासाचे धरले, उचललं भानुदासाला आणि सांगितलं भानुदास माझ्यासाठी तुम्हाला अफाट कष्ट झालं. आता मज घेऊन खांद्यावरी पंढरपुरासी चाल सत्वरी तेथे पुंडलिकाचे द्वारी निरंतर वसेन. मग पांडुरंगानं भानुदासाला सांगितलं, म्हणले भानुदास आता मला खांद्यावरती घ्या पंढरपूरला चला, कारण मला तरी पंढरपूर शिवाय कुठं करमतंय. उगा राजाचा आग्रह होता म्हणून मी इथं आलो होतो आणि मला घेऊन जावं म्हणून मी सर्व केलंय. ही जी करण्याचा उद्देश एकच आहे की मला घेऊन चला पंढरपूरला आणि पंढलिकाच्या पुढं तिथं मी निरंतर वास करीना. देव सांगू लागले. राम राजा धरी तसे पाय मधुपेक्षोनी जाता काय देव म्हणती तुझा अन्याय घडून आला अनायासे. राजानं पांडुरंगाचे पाय धरले, म्हणले देवा मला सोडून कुठं निघाले, मला सोडून जाणं योग्य वाटत नाहीये. त्यावेळेस देवानं सांगितलं राजा अन्याय घडलाय तुझ्याकडून आणि विष्णू भक्ताला दंड देणं खूप अन्याय मोठा आहे महाराज. देव स्वतःसाठी 100 चुका माफ करतो पण भक्तासाठी एक बी चूक माफ करत नाहीये. कारण भक्तच देवाला जवळचे आहेत आणि माझ्या भक्ताला तू त्रास दिला त्याच्यामुळे मी इथं थांबणार नाहीये. पांडुरंग बोलता काही तुझे होते सुकृत म्हणून होतो दिवस बहुत आता माझे रूप हृदयात आठवी नित्य सप्रेम. पांडुरंगाने सांगितलं राजा तुझं काहीतरी पुण्य होतं, पाठीमागचं सुकृत होतं म्हणून मी तुझ्या घरी येऊन राहिलो. तुझ्या घरी येण्याचं कारण तुझ्या पाठीमागचं काहीतरी जमा झालेलं पुण्य होतं. त्या पुण्याच्या बळावर मी इथं आलो, 2-4 दिवस राहिलो तुझ्या गावामध्ये. आता माझं जे रूप आहे ते रूप हृदयामध्ये साठवा. भगवंत बोलतात भानुदास म्हणे रुक्मिणी कांता कैसा उचललीस मज आता माझी तो नाही राज सत्ता की मिळवून बहुता तुझ न्यावे. भानुदासानं देवाला सांगितलं देवा तुम्हाला काय उचलणं सोपं आहे काय, तुम्हाला कसं उचलायचं. राजा घेऊन आला तर राजाकडे राजसत्ता आहे, राजाकडे हजारो दास्तास्तिका सेवक आहेत, त्यानं त्याच्या राजसत्तेच्या बळावर तुम्हाला आणलं. मी गरीब ब्राह्मण आहे तुम्हाला कसं घेऊन जाणार असं देव भानुदास देवाला बोलतात. आयचे म्हणून जगजीवन ऐकून म्हणे दीनदयाळ मी तुझे स्वाधीन झालो केवळ आता माझी सत्ता आहे सकळ ते तुझीच असे निज भक्ता. आणि त्यावेळेस
देवानं सांगितलं भानुदासाला, म्हणले कसं आहे, मी तुझ्या अधीन आहे आणि मी जर कुणाच्या अधीन झालो तर त्याला माझं वजन वाटत नाही. रुक्मिणीने काय केलं महाराज, तुळशीच्या पानावर जिंकलं. हे अनंत ब्रह्मांडाच्या पोटात आहे त्या देवाला तुळशीच्या पानावर जिंकलं. त्याच्यामुळे मी ज्याच्या अधीन आहे त्याला माझं वजन लागत नाहीये. देवा सांगू लागले, ऐसे म्हणून जगत जीवन तत्काळ रूप धरितासे सान, भानुदासासी बोले वचन साबळीत घालून मदनी. त्यावेळेस भगवान परमात्मा एकदम छोटासा झाले महाराज, एकदम तिळा एवढं रूप देवानं धारण केलं. म्हणलं हे बघ, कुठेही बसतोय मी, खिशात घाल, पिशवीत घाल, खांद्यावर घे, कुठेही घे, मी लहान झालोय आणि घेऊन पंढरपूरला चला. देव भानुदासाला बोलतात, मग गवाळे आणून तयक्षणी त्यात बांधिले चक्र पाणी, ऐसी ऐकोनी आवानी अशंकित मनी न व्हावे. आणि त्यावेळेस लगेच भानुदासानं पिशवी आणली, गबाळ आणलं आणि त्याच्यामध्ये देवाला बांधलं. असं श्रोत्यांनी ऐकलं. त्यावेळेस ग्रंथकर्ते सांगतायत, शंकित होऊ नका, मनामध्ये शंका आणू नका, त्याचं निरसन करतो, ऐका. जैसा आकाश विस्तीर्ण होत, परी घटी पाहता तेवळीच होत, देवी भक्त लिहिलेचे वैकुंठनाथ, सूक्ष्म होत निज प्रीती. ग्रंथकर्त्यांनी शंकेचं निरसन केलं महाराज. आकाश किती आहे, बगल तिथं आकाश आहे. आकाश काय बारकायचा, खूप भव्य दिव्य आकाश आहे. पण तेच आकाश घागरीमध्ये पाणी असतं किंवा त्या असणाऱ्या पाठीमध्ये पाणी असतं आणि त्या पाण्यामध्ये आकाश पूर्ण बसतं, सामावतं. तशा पद्धतीने भगवंत आहे. भक्ताच्या इच्छेनुसार तो त्याच्या अधीन होतो, म्हणून तो लहान झाला असं सांगतात. फाट समीर हे होत, परी विंझण हलवी तैसाच होत, देवी भक्ता स्वाधीन रुक्मिणी कांत, तैसाच होत निज छंदे. मागे कृष्ण अवतारी शोधा कुसळीता, जो डेरिया माझी लागला तिच्या हाता, तो भानुदासाच्या गवळ्यात जाता, संशय कोणता आणावा. अहो पाठीमाग कृष्ण अवतारामध्ये यशोदा घुसळण करत होती दह्याचं. त्या डेऱ्यामध्ये कृष्ण बसला, डेऱ्यामध्ये जाऊन कृष्ण बसला. मग त्या भानुदासासाठी त्याच्या पिशवीमध्ये बसणं देवाला काय अवघड आहे असं सांगतात. जो अनंत घटी व्यापुरी जाण, तैसात दिसे थोरसान, अनुरेणु परिस लहान, ज्ञान दृष्टीने दिसत आहे. अहो तो भगवंत आहे. भगवंताचा विचार केला तर भव्य दिव्य खूप मोठा देव आहे. ब्रह्मांडाला पुरून उरेल किंवा अनंत ब्रह्मांड ज्याच्या पोटात आहेत एवढा भगवंत आहे. आणि लहानात लहान अणुरेणूपेक्षा सुद्धा लहान आहे. आता आपण कसं पाहतोय त्याच्यावर अवलंबून आहे. आपण त्याला कसं पाहतोय, ज्ञान दृष्टीने पाहिले तर भगवंत आपल्याला जसं अंतःकरण आहे तसं दिसतं असं सांगतात. तो भानुदासाचे आवडीसाठी साबळीत मावला जग जेठी, खांद्यावरी गे होऊन उठा उठी, सत्वर गती जात असे. आणि त्यावेळेस भगवान परमात्मा लहान झाला. कधी लहान होतो, कधी मोठा होतो, त्याच्या त्याच्या याच्यावरती आहे. कारण तो देव आहे महाराज. देवाला काय, भक्ताची इच्छा कशी धरली तसं देवाला वागावं लागतं. पूर्वी धरली ती इच्छा, भक्त कसा आहे तसं देव वागत असतो. भानुदासाच्या त्या असणाऱ्या गबाळामध्ये पिशवीमध्ये भगवंत बसले. भानुदास पंढरपूरला निघाले. मंजुळ शब्द गवळ्यातून भक्ताची बोले जगजीवन, धन्याजीच बोला सुदीन, संत सज्जन भेटतील. आणि त्याच्या गवळ्यामध्ये, त्या पिशवीमध्ये, त्याच्यामध्ये भगवान परमात्मा बसलेला होता. आणि बसलेला असताना त्यावेळेस देवानं त्या पिशवीमधून, त्यात असणाऱ्या त्या गवळ्यामधून भानुदासाला बोलायला सुरुवात केली. पंढरपूरला निघालोय. आणि पंढरपूरला काय आहे, होतील संताची या भेटी, सांगू सुखाची या गोष्टी. पहिले तरी काय खाद्य पाण्यावर
श्री ज्ञानदेव तुकाराम रामचंद्र भगवान की जय। कपिवर्य महारुद्र हनुमान की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा। श्री गुरुदेव सर्व कार्येषु सर्वदा। पद्मलयाशी आले भृंगदास तेथे खाली ठेवला जगनिवास। आपण आपले स्नानास हर्ष चित्तास वाटला। आणि तिकडे भगवान परमात्म्याला घेऊन निघाले होते भानुदासजी। निघाले आले पंढरपूरला, देवाला खाली ठेवलं, स्नानाला निघाले। तिकडे सावळीत होते रुक्मिणीवारा ते एकाएकी आज झाले थोर। वरील पुढ मस्तकावर तळीचा चूर झाला की भानुदास येऊनी जप आहे म्हणे देवादी देवा हे केले काय। थोर झाला शिलवला आहे आता उचलीस काय बदला। आणि त्यावेळेस भगवान परमात्मा अजून पंढरपूरला गेले नाहीत। निम्म्या रस्त्यामध्ये गेले होते, ती पिशवी खाली ठेवली आणि भानुदास स्नानाला गेले। कारण तिथून एवढं अंतर एका दिवसामध्ये जाणं होत ना, तेव्हा काय फोर व्हीलर होत्या काय लगेच 2 तासात जायला, वेळ लागत होता 4-8 दिवस जायला। म्हणून स्नान करायला गेले आणि भगवान परमात्मा थोर झाले, मोठे झाले। भानुदास आले, देवाला विचारलं, म्हटले कसं काय मोठे झाला? लहान होता तेव्हा तुम्हाला घेऊन जायला सोपं आहे, आता एवढं मोठं तुम्हाला कसं न्यावं असा विचार भानुदास देवाला बोलतात। मग म्हणे रुक्मिणीवारा तू पुढे जाऊन सांग सत्वर। नाना वाद्यांचा करुणी गजर येतील सामोरे संत साधू। आणि भानुदासाला देवाने सांगितलं, म्हणले आता पंढरपूरला लांब नाही, थोड्याशा अंतरावर तू पुढे जा आणि साधू संतांना सांग मी देवाला घेऊन आलोय। त्या उल्हासामध्ये साधू संत मोठ्या गजरामध्ये मला न्यायला इथं येतील असं पांडुरंग भानुदासाला बोलतात। सुदिन घटिका जिचे दिनी मज बैसवावे सिंहासनी। ऐशे बोलता चक्रपाणी भानुदास तेथोनी निघाला। आणि देवाने सांगितलं, म्हणले आजचा दिवस खूप सुंदर आहे मला सिंहासनावरती, कारण वीट ही भगवंताचं सिंहासन आहे, विटेवरती मला आज उभा राहायचंय, त्याच्यावरती स्थापना करायची, म्हणून जावा आणि पंढरपुरामधले वारकरी घेऊन या असं बोलल्यावर भानुदास निघाले। तो गरुडा पारी वैष्णव भक्त अवघे बैसले चित्ताक्रांत। म्हणून ती भानुदास अशी दिवस लागले बहुत परी रुक्मिणी कांत नयकी। इकडे सगळे जी भक्त मंडळी होते, संत मंडळी होते, पंढरपुरामध्ये चिंताक्रांत होते। कारण भानुदास गेला होता प्रतिज्ञा करून, मी आलो तर देवाला घेऊनच येणार, नाहीतर मी माझा जीव देईल अशी प्रतिज्ञापूर्वक भानुदास गेले होते। भानुदासाला जाऊन 8 दिवस झाले, अजून भानुदास आले नाहीत, अजून पांडुरंग आला नाहीये असा विचार संत मंडळी करतात। तो अकस्मात भक्त विजयी हास्यवदन पाहिला त्याही। येता देखील लवलाई म्हणते शेषशाही आणला। आणि तेवढ्या वेळामध्ये भानुदासाला येताना पाहिलं, भानुदासाचा चेहरा प्रफुल्लित होता, हास्यस्मित चेहरा होता, हास्यवदन होता। त्यावेळेस संत मंडळींनी ओळखलं, म्हणजे ज्या अर्थी हसत येतोय त्या अर्थी देव आले। कारण कार्य झाल्यानंतर ना माणसाला आनंदित होत असतो आणि माणसाच्या चेहऱ्यावर ना त्याच्या पाठीमागचं टेन्शन ओळखायला येत असतं, माणसाच्या चेहऱ्यावर ना माणसाचा स्वभाव ओळखता येत असतो। हा ज्या अर्थी हसत येतोय त्या अर्थी देव आले, संत मंडळी बोलतात। संताची क्षय देवळी त्वरिता म्हणे पद्मालयाशी आले रुक्मिणी कांत। ऐशा ऐकुनी हर्ष मात संतोष चित्त सकळांचे। आणि त्यावेळेस भानुदासानं सांगितलं सर्वांना, म्हणले इथं पद्मालय पंढरपुराच्या जवळ तिथं देव आले, तिथपर्यंत आले, आता आपण सगळेजण जाऊ आणि देवाला वाजत गाजत सिंहासनावरती स्थापना करू। भानुदास बोलतात। दिंडी पताका एवढी सत्वारा सामोरे चालले वैष्णववीर। टाळ मृदुंगाचा गजर वाद्य अपार वाजती। मग लगेचच संत मंडळीला आनंद झाला, दिंड्या पताका मृदंग टाळ विना सगळे घेतला आणि नामाच्या गजरामध्ये देवाकडे निघाले। पुजारी आणि लोकपाळ नर नारी सामोरे जाती सकळ।
पद्मलायाशी येता ते वेळ देखील घडण द्रष्टाशी. आणि मग त्यावेळेस पाहिलं महाराज, पद्मालयाच्या जवळ पुजारी आले, देव आले, भक्त आले, संत आले, उत्साहामध्ये आला तर भव्य आणि दिव्य पांडुरंगाला पाहिलं म्हणतात. सकाळी घालवणी दंडवता देवशालिंगन देवनी त्वरित रतावरी बैसवणी रुक्मिणी कांत चालिले मिरवता सभ्रमे. आणि सर्वांनी देवाला पाहिलं, लोटांगण घातला, रथावरती बसवला, पंढरपूरच्या दिशेनं निघाले. संत गजती गुणानुवादा त्या पुढे नट नाचती छंद बेरी वाजंत्र्याचा नाद वाटतो आनंद सकाळशी. सर्वांना आनंद होता महाराज, संताला आनंद होता, देव परत रिटर्न आले, त्यामुळे सर्व आनंदाच्या उत्साहामध्ये निघाले. तो समारंभ वर्णिता वाचेशी दृष्टांत न पुरे वाद्य द्यावयाशी. आता प्रत्यक्ष कार्तिक मासे पाहती दृष्टीशी वारकरी. आणि तो जो सोहळा आहे, तो सोहळाचं वर्णन करायला शब्द माझ्यापाशी नाहीये. आता पंढरपूरला यात्रा भरते एकादशीला, त्याचं काय वर्णन करावं? त्याचं वर्णन करायची गरज नाही. तुम्हाला बघायचंय ना, आता येणारी एकादशी आहे, कार्तिक अशी एकादशी आहे, पण आता येणारी आषाढी आहे. आणि त्या आषाढी एकादशीला पंढरपूर येऊन बघा, कशाला वर्णन करायचंय, येऊन बघा असं ग्रंथकर्ते सांगतात. रथोत्सव पौर्णिमेशी होता त्याची उपमा तया सरात तशाची परी पंढरीनाथ येती मिरवत निजछंदे. पौर्णिमेला रथाचा उत्सव होतो, रथ उत्सव, रथामध्ये भगवंत राहतात. त्या उत्सवाचं वर्णन करायला येतं का? त्याच पद्धतीने भगवान परमात्मा पंढरीला निघाला. येता चंद्र भागेचे तीरे तव ते पुढारे येते समोरे देवाशी स्नान घालून या धडकरी मग मध्वारी चालिले. चंद्रभागेच्या तीरापर्यंत पांडुरंग आला, पुजारी लोक आले, देवाला चंद्रभागेचं स्नान घातलं आणि पुन्हा विटेकच्या दिशेनं निघाले म्हणतात. रथाखाली उतरवली सावळी मूर्ती शशिकेत घातली हातो हाती देवालय नेवणी सत्वर गती अभिषेक करीते मरुपर्क. पुजाऱ्याने लगेचच स्नान घातलं, रथाच्या खाली उतरलं, शिबिका असते ते दोघा जणांनी उचलून न्यायचं. पालखी, त्या पालखीमध्ये देवाला घातलं, सिंहासनावरती नेला आणि अभिषेकात घालू लागले. ब्राह्मण बोलती मंत्र घोषा कीर्तन करते वैष्णवदास सिंहासनी बैशे जगनिवास धन्य दिवस सुदिन तो. आणि धन्य दिवस आहे ज्या दिवशी भगवान परमात्मा विटेवरती स्थापन झाला, विटेच्या खाली उतरला, पण एवढे दिवस नव्हता उतरला. एवढ्या दिवसानं परत विटेवरती देव उभा राहिला. त्याच्यामुळं पुजारी मंत्र म्हणत होते, ब्राह्मण मंत्र म्हणत होते, विष्णू भक्त कीर्तनाचा गजर करत होते. त्या सोहळ्याचं वर्णन करता येत नाही. वस्त्रालंकार भूषण षोडशोपचारे केले पूजन पक्वान नैवेद्य अर्पण मंगल आरती पै केली. वस्त्र अलंकार देवाला अर्पण केले, पुन्हा त्या ठिकाणी असणारे विविध भक्ती अभिषेक केला, पंचपक्वान्नाचा नैवेद्य केला आणि देवाला अर्पण करून आरती केली. पुष्पांजली मंत्र घोषा पुजारी समर्पिती देवास संत वैष्णव यात्रेकरास वाटला उल्हास ते देवा. आरती झाल्यानंतर पुन्हा प्रचलित मंत्र आहे, घालीन लोटांगण वंदिन चरण डोळ्यानं पाहिन रूप तुझे. मंत्र पुष्पांजली झाल्या, सर्व यात्रेकरांना भक्तांना आनंद वाटला. नर नारी मिळवली समजता भानुदासाचे स्तवन करीत म्हणती याच्या मागे वैकुंठनाथ आले पंढरीत मागुती. आणि बाकीचे संत मंडळी भानुदासाची स्तुती करू लागले. महाराज देव आणला विद्यानगरावरून, विद्यानगराला राजाच्या पाठीमागे गेलेला भगवंत भानुदासानं माघारी आणला, म्हणून त्याची स्तुती करू लागले. एक शर्करा नगरात वाटीती एक पक्वान भोजन विप्रा घालीती क्षेत्रवासी लोक प्रति आनंद चित्ते वाटला. आनंद वाटला महाराज. देव पंढरपुरामध्ये आले, कोणी साखर वाटू लागले, कोणी पेढे वाटू लागले, जमल तेवढा आनंद साजरा करू लागले. जैसा चतुर्दश वशे वनवासा कंठोनी अयोध्येशी आला रघुनंदन नगरवासी आनंदले जन तैसाशी झाले तयाशी. भगवान परमात्मा वनवासाला गेला होता. श्रीराम 14 वर्षाचा वनवास देवाला होता. देवाला वनवास आहे, देवाला 14 वर्षाचा वनवास होता. वनवासाहून रामचंद्र माघारी आले अयोध्येमध्ये.
आणि अयोध्येमध्ये आल्यानंतर जो उत्सव, जो आनंद लोकांना झाला होता, तेवढाच आनंद पंढरपूर मधल्या भक्तांना झाला. वर्षांनी आळला होता पर्वत, त्यावर मेघ वर्षाला परिमित, पंढरीची लोक समस्त संतोष मानित या रीती. किंवा एखाद्या ठिकाणी पर्वतावरती पाऊसच नाही, आवर्ष नाही, तिथं पावसाचं वर्षावच नाही, आणि तिथं मुसळधार पाऊस पडावा, त्या लोकांना किती आनंद होतो, तेवढाच आनंद पंढरपूर मधल्या भाविकांना झाला. की अगस्तीच्या पोटातून समुद्र निघाला देखून नयनी, मग मेघाशी उल्हास वाटला म्हणे, तैशाची करणी झाली की. अगस्ती महाराजांनी समुद्र प्राशन केला, समुद्र बाहेर निघाला अगस्ती महाराजांच्या पोटामधून. त्या समुद्रातल्या जीव जंतूंना जेवढा आनंद झाला, तेवढाच आनंद भक्तांना झाला. ना तरी वसंत काळ येताची त्वरित, वनस्पती दिसते सुशोभित, देवी पंढरीशी येता नाथ नाथ, लोक समस्त आनंदले. किंवा वसंत ऋतू यावा, त्या वसंत ऋतूमध्ये जी काही नव पालवी असते, सर्वांना फुलांना औषधीला बहार येतो, त्या पद्धतीनं तेवढा आनंद वैष्णव भक्तांना पंढरपूर मध्ये झाला. की शिरातील परतला प्राण, मग इंद्रिय वर्तनी समा सावधान, पंढरीचे सकळे ही जन, तैसाची परी झाले. शरीरामध्ये एखादा माणूस मृत व्हावा आणि त्याच्या शरीरामध्ये परत प्राण यावा, इंद्रिय टवटवीत होता, तशा पद्धतीने आनंद पंढरपूर मधल्या भक्तांना झाला. पुढल्या अध्याय कथा सुरास ऐकता पश जोडे निदोप, म्हणून भक्त हो सावकाश, जोड करा हेची पै. पुढच्या अध्यायामध्ये सुंदर कथा आहे, कोणाच्या एवढं कल्पना नाही पण सुंदर आहे. सांग आता भक्ती विजयच सुंदर आहे, यश जोडे. त्याच्यामुळं चांगली कथा आहे, ऐकत असताना आनंद प्राप्त होतो, यश त्याला भेटतं. ऐका. हे सात्विक भक्ताचे महिमान, वाढविता श्री रुक्मिणीवर रमण, महिपती त्याचा बंदीजन, गातो सद्गुण कीर्तनी. श्री भक्त विजय ग्रंथ ऐकता तुष्टेर जगन्नाथ प्रेम, ऐका भाविक भक्त चतुर्दिशाय हा संसार. कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम, प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय.